नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी संदर्भातला सामान्य प्रशासन विभागाचा 5 मे 2026 ला एक जी आर आलेला आहे. या जी आर मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे क्लर्क हे जे पद आहे, क्लर्क हे पद महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या सगळे जेवढे विभाग असेल त्या सगळ्या विभागांमधलं क्लर्क ह्या पदासाठी आता एकत्रित एक्झाम घेण्याचा मानस एमपीएससीचा असणार आहे. तो त्या संदर्भात या जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि या क्लर्क पदाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. ज्याबद्दल आपण घेऊया माहिती, ज्याला आपण लिपिक टंकलेखक या नावाने पण ओळखतो किंवा वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सब ऑडिटर असे बरेचशी नावाने आपण ओळखत असतो. सो ह्या पदांचं काम जर सारखंच असेल, समान धर्तीवर हे कार्यरत असतील, तर यांना सगळ्यांना एकाच बकेटमध्ये आणून त्यांची एक्झाम एकाच वेळेस घेऊन एकाच वेळेस सगळ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल, संधी अनेक मिळेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळेल, परत परत एक्झाम घेण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला सुद्धा परत परत फी भरण्याची गरज पडणार नाही आणि ऑथॉरिटीला सुद्धा परत परत एक्झाम ऑर्गनाईज करायची गरज पडणार नाही. जेणेकरून एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागांमध्ये क्लर्क हे पद भरलं जाईल आणि अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळून मानसिक आर्थिक त्रास सुद्धा कमी होईल. सो ही चांगली महत्वपूर्ण योजना सध्या या जी आरच्या माध्यमातून एमपीएससी राबवणार आहे. सो बघूया आपण की राज्य शासनाचे कोणते कोणते विभाग यामध्ये इन्क्लूड आहे, एकूण विभाग कोणते आणि किती असणार आहे, एकच परीक्षा यांची होणार असेल तर कट ऑफ आणि संधी सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना मिळणार. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अपडेट बघण्यासाठी, टू द पॉइंट बघण्यासाठी, सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की तुमची कमेंट पण माझ्यापर्यंत पोहोचवा. पुढचे काही व्हिडिओ माझे असणार जे की सर्व पदांबद्दलची माहिती आहे. या व्हिडिओत मी मला क्लर्क सांगतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे सरळ सेवेची जेवढी पदं एमपीएससीच्या अंडर गेली त्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कोणत्या पदाची माहिती हवी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याची माहिती मी तुम्हाला देतो. सेवा प्रवेश नियमामध्ये काय बदल झाला, परीक्षा पद्धत, निवड पद्धत, अभ्यासक्रम कसा असणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो जी आर आलाय 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आहे, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यासंदर्भातला आहे, तो बघूया आपण. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण सुद्धा एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी ची बॅच चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेची वेगळी आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच वेगळी मिळणार आहे. ह्या सगळ्या बॅचेस शिकवणारी जी धुरंधर टीम आहे ही तुमच्या समोर यांचे युट्यूब वरती लेक्चर अवेलेबल आहे. समजले तुम्हाला हे लेक्चर किंवा आवडले तर नक्की एमपीएससीच्या पॅटर्न नुसार शिकवणाऱ्या ह्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आता जाऊया तुम्हाला मुख्य जे आपला जी आर आहे त्याच्याकडे घेऊन जातो. हा जी आर तुमच्या समोर आहे, 5 मे 2026 चा जी आर आहे. यामध्ये 10 नंबरच्या पेजवर जर आपण गेला तर तुम्हाला इथे अनुक्रमणिका भेटेल, ज्यामध्ये जे पद मी तुम्हाला बोललो क्लर्क, हे क्लर्क पद त्या अनुक्रमेत टाकलेलं आहे 31 नंबरला. हे 10 नंबरच्या पेजवर मी तुम्हाला घेऊन आलो आणि 31 नंबरचं आपण बघूया परिशिष्ट काय म्हणते बघा. हे 31 नंबरचं परिशिष्ट, 32 क्रमांकाचं परिशिष्ट आहे बघा. हे अनेक्षर 32 क्लर्क परिशिष्ट 32 नावाचं पेज नंबर जर तुम्ही बघितलं तर पेज नंबर 108 त्यांनी यात दिलेलं बघा. 108 पेज नंबरवर तुम्हाला जायचं आहे. चला 108 म्हणजे 115 एकर म्हणजे जाऊया आपण 115 नंबरच्या पेजवर आणि त्या ठिकाणी समजून घेऊया टोटल 141 प्रकारचे विभाग या क्लर्कच्या अंतर्गत एमपीएससी मधून परीक्षेसाठी देण्यात आलेले आहे. सो 115 नंबरचं पेजवर मी आलेलो आहे. इथे तुम्ही बघू शकता हे परिशिष्ट क्रमांक आहे 32 क्लर्क नावाने बघा तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. अराजपत्रित नॉन गॅजेटेड पद आहे, नॉन गॅजेटेड ऍडमिनचं पद आहे. ऍडमिनचं म्हणजेच काय, प्रशासकीय आहे. तुम्हाला माहिती असेल की गट क मध्ये आणि गट ब मध्ये दोन विभाग केले. एक आहे प्रशासकीय विभागातली पद आणि एक आहे प्रशासकीय कामकाजासाठीचे पद आणि एक आहे तांत्रिक कामकाजासाठीचे पद. तर हे जे पद आहे कोणतं पद आहे, तर हे पद आहे नॉन गॅजेटेडचं पद आहे आणि कोणते प्रशासकीय मध्ये येतं, तांत्रिक मध्ये येत नाही. मग यामध्ये कोणकोणते बघा काय सांगितलं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. एक एक मुद्दा समजून घेऊया. अनुक्रमणिका विभाग कोणता आहे, डिपार्टमेंट कोणता इथे दिला बघा. जसं की कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांचं आस्थापना कोणतं आहे, कृषी मधलं बघा. हे बरोबर आस्थापना. गट कोणता आहे, गट क आहे. संवर्गाचं नाव, केडरचं नाव काय, लिपिक टंक लेखक. क्लर्क पण म्हणतात, लिपिक टंक लेखक म्हणजेच क्लर्क कम टायपिस्ट आहे. सेवा प्रवेश नियमावली मूळ तरतुदी म्हणजे ही ओल्ड होती, ओल्ड तरतूद काय आहे आणि ही आहे न्यू तरतूद. मग ह्या डिपार्टमेंटमध्ये या पदासाठीची नियमावली काय होती, तर त्यामध्ये बघा नॉमिनेशन, हु पजेस अ डिग्री, डिग्रीवाला पाहिजे. त्यानंतर पजेस द गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट और कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार होतं, टायपिंगचं सर्टिफिकेट. स्पीड नॉट लेस दॅन 30 वर्ड्स पर मिनिट इन मराठी, टाइप रायटिंग अँड 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश. म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 40 त्यांना पाहिजे होतं. दोघांपैकी एक पाहिजे तो ऑर मध्ये ह्या या कृषी विभागातल्या ह्या पदासाठी.
आता नवीन बदल जो करणार, याला न्यू म्हणूया. नवीन बदल काय? रिक्रुटमेंट रूल्स इश्यूड बाय जीएडी टू बी फॉलोड फॉर दिस केडर. म्हणजे आता जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, ज्याला आपण सामान्य प्रशासन विभाग म्हणतो, यांच्याकडनं आलेले जे रूल आहे तो रिक्रुटमेंट रूल इथे इश्यू होणार आहे आणि त्यानुसार ह्या पदाची तरतूद बदलणार आहे. या संदर्भात त्या डिपार्टमेंटला सुद्धा 15 दिवसाच्या आत किंवा एका महिन्याच्या आत बिंदू नामावली अपडेट करून 15 दिवसाच्या आत काय करायचं, त्यांना सेम नवीन सेवा प्रवेश नियमावली अपडेट करायची, सगळ्या डिपार्टमेंटला अपडेट करून प्रसिद्ध करायची. दुसरा मुद्दा, एका महिन्याच्या आत बिंदू नामावली अपडेट करून मागणी पत्र देण्याची कार्यवाही कंप्लीट करायची. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. 15 दिवस आणि 1 महिन्याच्या अंतराने सगळ्याच डिपार्टमेंटला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी रिपीट करणार नाहीये. त्यानंतर बघा, तुम्हाला मी डिपार्टमेंट सांगतो, हे तुम्हाला हेडिंग मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला काय आहे. आता इथे जाऊया आपण वन बाय वन. बघा, दुसरं डिपार्टमेंट कोणतं आहे? कृषीचं डिपार्टमेंट, ज्यामध्ये वरिष्ठ लिपिक. बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की हे सगळं कॉमन आहे. आता बघा, हे डिपार्टमेंट मी तुम्हाला फक्त आता सांगणार काय, इथे डिपार्टमेंट सांगणार आहे, इथलं पद सांगणार आहे आणि त्यांच्यामध्ये काय बदल झाला तो सांगणार. हे 3 गोष्टी लक्षात घेऊया आपण. कृषी विभागात वरिष्ठ लिपिकचं पद आहे, हे पण क्लर्क मध्येच येणार आहे. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक सगळं एकच आहे. पजेसर डिग्री पाहिजे, नो चेंजेस. डिग्री असणारा विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो. पशुसंवर्धन डिपार्टमेंटमध्ये बघा, कनिष्ठ लिपिक नावाने, बघा पशुसंवर्धन म्हणजे कनिष्ठ लिपिक नावाने आहे आणि यामध्ये तुम्हाला इथे चेंज काय केलं त्यांनी, बघा रिक्रुटमेंट रूल्स इश्यू बाय जीएडी त्यांना इश्यू करणार आहे. अजून त्यांनी दिलेलं नाहीये आणि त्यांना फॉलो करायचंय. ऍज इट इज तुम्हाला बघा इथे पण बघू शकता 30 किंवा 40चं सर्टिफिकेट लागतं तुम्हाला टायपिंगचं आणि डिग्री तुम्हाला कंपल्सरी लागते. त्यानंतर तिसरं डिपार्टमेंट यामध्ये आहे मत्स्य व्यवसाय फिशरी एस्टॅब्लिशमेंट. बघा, मत्स्य व्यवसायाचं डिपार्टमेंट आहे, हे आस्थापना आहे म्हणजे डिपार्टमेंट आहे. कनिष्ठ लिपिकचं पद आहे, इथे सुद्धा जीएडीचे जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सामान्य प्रशासन विभाग याला तसं इश्यू करणार आहे. मत्स्य व्यवसायामध्ये वरिष्ठ लिपिकसाठी क्लॉज नंबर बी, होल्ड डिग्री इन आर्ट, सायन्स, कॉमर्स ऑर लॉ ऑर रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असं त्यांनी दिलेलं आहे. आणि बदल काय केला बघा, बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम, डिग्री पाहिजे, एक्सपिरियन्स, ऍडिशनल स्किल, प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर. फक्त डिग्री असणारा विद्यार्थी ह्या पदासाठी या डिपार्टमेंटच्या अंतर्गत फॉर्म भरू शकतो. इथे सुद्धा सेम तेच होणार आहे. यात बदल काय, सगळ्यांना सारखेच नॉर्म्स लागणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊया आपण 6व्या नंबर. आता खूप जास्त मी तुम्हाला डिपार्टमेंटचे नाव पटापट सांगतो. बघा, सहकार कॉर्पोरेशन डिपार्टमेंट आहे, कनिष्ठ लिपिक प्रशासकीय ज्युनियर क्लर्क म्हणतो आपण त्याला. यामध्ये सुद्धा जीएडी इथे नॉमिनेट करणार आहे की यांचे रूल कसे असणार आहे. सहकारमध्ये परत एक पद आहे कनिष्ठ लिपिक लेखा, हे प्रशासकीय हे लेखा आहे, त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की जीएडी याचं नॉमिनेट करणार आहे की याचे रूल्स कसे असणार रिक्रुटमेंटचे. सहकारमध्ये परत आहे उपलेखाधिकारी सब ऑडिटर. बघा, हे पद याच्यामध्ये येणार आहे, एकाच बकेटमध्ये सगळं आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला चेंजेस काहीच नाही, ऍज इट इज असणार. बघा, इथे तुम्हाला जे चेंजेस त्यांनी दिलेले आहे हे ऍज इट इज असणार आहे, यात काही बदल त्यांनी केलेला नाहीये. ओके, 8 नंबर झालं. 9 नंबर आहे सहकार मधलंच वरिष्ठ लिपिकचं पद आहे, त्यामध्ये पार्ट ए मध्ये मस्ट पोजेस डिग्री इन आर्ट, सायन्स, ऍग्रिकल्चर, कॉमर्स ऑर लॉ ऑर रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. पण त्यांनी सांगितले ते एनी डिग्रीचा विद्यार्थी चालणार आहे, बाकी कसलीच गरज त्यांना पडणार नाही. नंतर 10 नंबरचं पद बघूया आपण. 10 नंबरचं पद आहे ऊर्जा, त्यामध्ये कनिष्ठ लिपिक मध्ये इथे रिक्रुटमेंट जीएडी इथे फॉलो करणार आहे. त्यानंतर इथे ऊर्जा एनर्जी वरिष्ठ लिपिक मध्ये आहे, यामध्ये सुद्धा नो चेंजेस रिक्रुटमेंट रूल, म्हणजे पजेसर डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, कोणत्याही डिग्रीचा विद्यार्थी चालणार आहे. विक्रीकर मध्ये जीएसटी मध्ये बघा लेखा लिपिक हे पद आहे, लेखा लिपिक साठी त्यांनी सांगितलंय की जीएडी फायनलाइज करणार आहे, बरोबर आहे, जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट फायनलाइज करणार आहे. त्यानंतर 13 नंबरचं पद आहे बघा विमा मधलं पद आहे क्लर्कचं. विमा मधलं कोणतं पद आहे, लिपिक टंकलेखकचं पद आहे आणि याच्यासाठी सुद्धा रिक्रुटमेंट जीएडी रूल लावणार आहे. स्थानिक निधी लेखा यामध्ये लिपिक टंकलेखकचं पद आहे, यासाठी जीएडी फायनलाइज करणार आहे. आता मी तुम्हाला हे वाचून दाखवत नाही कारण तेच पद रिपीट आहे, तुम्ही एकदा स्टॉप करून हे बघू पण शकता काय त्यांचे जुने काय होते आणि नवीन पद्धत त्यांनी सांगणार आहे. म्हणजे सामान्य प्रशासन विभाग त्या संबंधित डिपार्टमेंटला त्या संदर्भात रिक्रुटमेंट रूल काय असावे हे सांगणार आहे आणि त्यानुसार ते फॉलो करायचे आपल्याला. कोशागारे इथे बघूया आपण, लिपिक टंकलेखक सेम तुम्हाला इथे जीएडी आहे. त्यानंतर नियंत्रण वैद्यमापन शास्त्र आहे, त्यांच्यामध्ये लिपिक टंकलेखक पद आहे, जुने आणि नवीन जीएडी फॉलो करणार आहे. विभागीय पुरवठा कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक, मुख्य लिपिक, पुरवठा, धान्य खरेदी निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक श्रेणी 2 ही सगळी पद क्लर्क या परिशिष्टामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि या संदर्भात एनी डिग्रीचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार, एनी डिग्रीचा विद्यार्थी. हे बघितलं आपण 17 नंबर पर्यंत, असे खूप जास्त आहे. मी तुम्हाला आता सगळं दाखवलं तर खूप वेळ होणार आहे, खूप वेळ व्हिडिओ चालणार आहे. बघूया तरी काय होतं. वेगळी पुरवठा कार्यालय आहे,
लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक गोदाम लिपिक आहे, यामध्ये जीएडी सांगणार आहे. त्यानंतर ऑफिस एस्टॅब्लिशमेंट मध्ये संरक्षण विभागाचा आहे. ज्युनियर क्लर्क किंवा गोडाऊन क्लर्क आहे, यामध्ये सुद्धा सेम आहे, फॉलोड फॉर दिस केटर, जीएडी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर 19 नंबर 18 रिपीट आहे. 19 नंबरचं वित्तीय सल्लागार तथा उपसचिव कार्यालय बघा, लिपिक टंकलेखक पद आहे, जीएडी सांगणार आहे. वित्तीय सल्लागार सेम आहे, उच्चस्तर लिपिक आहे, नो चेंजेस, सेम त्यांनी ठेवलेले, काही बदल त्यात केलेला नाहीये. त्यानंतर नियंत्रक शिधा वाटप मुंबई, लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक साठी सुद्धा रिक्रुटमेंट जीएडी सांगणार आहे, जीएडी सांगणार आहे. त्यानंतर जाऊया 22 नंबर वरती बघा, 22 नंबर वरती स्टेट काउन्सिल कंझ्युमर ग्रीव्हन्स रिडर्सल कमिशनर मुंबई एस्टॅब्लिशमेंट, लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक बेलीफ हे पद येतं बघा, ग्रुप सी मध्ये येतं हे पद, बरोबर की नाही. यामध्ये सुद्धा जीएडी रिक्रुटमेंट रूल सांगणार आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, यामध्ये वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखापाल यासाठी दोज हु होल्ड डिग्री, नो चेंजेस, डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. वनांमध्ये वने यामध्ये लिपिक क्लर्क लागतो, यामध्ये त्यांनी जीएडी रिक्रुटमेंट रूल सांगणार आहे. त्यानंतर पुढचं आहे 25 नंबरचं शासकीय परिवहन सेवा, लिपिक टंकलेखक पद आहे, जीएडी सांगणार आहे. शासकीय परिवहन सेवा नोंदणी लिपिक आहे, रिक्रुटमेंट रूल जीएडी सांगणार आहे. राज्यपाल सचिवालय लिपिक टंकलेखक हे सुद्धा यामध्ये जीएडी सांगणार आहे. त्यानंतर राज्यपाल सचिवालय लिपिक टंकलेखक पद आहे, जीएडी सांगणार आहे. सह्याद्री अतिथीगृह जीएडी सांगणार, लिपिक टंकलेखक. माहिती जनसंपर्क जीएडी सांगणार आहे. मंत्रालय उपगृह लिपिक टंकलेखक जीएडी सांगणार आहे. त्यानंतर 32 नंबरचं सामान्य प्रशासन विभाग, लिपिक टंकलेखक बघा. कला संचालनालय लिपिक टंकलेखक, तुम्ही तिकडे चेक करू शकता. कला संचालनालय वरिष्ठ लिपिक आहे. उच्च तंत्र शिक्षण कनिष्ठ लिपिक आहे. ग्रंथालय कनिष्ठ लिपिक आहे. ग्रंथालय वरिष्ठ लिपिक आहे. तंत्र शिक्षण टेक्निकल एज्युकेशन मध्ये आपण कनिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक. तंत्र शिक्षण टिप्पणी सहाय्यक राज्य उत्पादन शुल्क लिपिक आहे. न्याय वैद्यक लिपिक टंकलेखक, न्याय वैद्यक लिपिक टंकलेखक. नागरिक संरक्षण लिपिक टंकलेखक. हे सगळेच डिपार्टमेंट बघा तुम्ही, 141 आहे टोटल, आताशी आपण 43 बघितले, हे टोटल 100 बघायचे. नागरिक संरक्षण आहे, होमगार्ड आहे, कारागृह आहे, सरकारी अभियोग्य संचालनालय, परिवहन आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे गव्हर्नमेंट प्रिंटिंग एस्टॅब्लिशमेंट आहे, शासकीय मुद्रण संचालनालय, उद्योग संचालनालय आहे, कामगार आहे, कामगार उद्योग कामगार आहे, कामगार आयुक्त आहे, लिपिक टंकलेखक. हे पद तुम्ही बघू शकता तिथे. श्रम विज्ञान आहे, श्रम विज्ञान. त्यानंतर महाप्रशासक, शासकीय विश्वस्त, सरकारी वकिलांची कार्यालय आहे, धर्मदाय आयुक्त आहे, धर्मदाय आयुक्त कार्यालय. त्याचबरोबर निबंधक भागीदारी संस्था आहे. त्यानंतर महाराष्ट्र भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश आहे, आयुष एस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये येथे अन्न औषध प्रसाधन आहे, वैद्यकीय शिक्षण संचालनालय, याचे सुद्धा इथे वरिष्ठ लिपिक, रोखपाल, कनिष्ठ लिपिक. खनिकर्मचे महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी, महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर आहे. त्याचबरोबर इतर मागास बहुजन कल्याण नियोजन विभाग याच्यामध्ये येतो. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, मुख्य वास्तुशास्त्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई विकास विभाग चाळी आहे. उपवने संचालक, उपवने उद्यान आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग. त्याचबरोबर महसूल डिपार्टमेंट सुद्धा, त्याचे सुद्धा हे पद यामध्ये इन्क्लूड आहे. मुद्रांक शुल्क वरिष्ठ कनिष्ठ लिपिक यामध्ये येतात. त्यानंतर विभागीय उपसंचालक अमरावती, याची पण ही बघा, ही सगळी पद याच्यामध्ये येणार आहे. इथे एनी डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. विभागीय उपसंचालक अमरावतीचे पद आहेत, छत्रपती संभाजीनगरचे पद आहेत. त्याचबरोबर इथे विभागीय उपसंचालक छत्रपती संभाजीनगर, शिक्षण आयुक्तालय पुणे, त्याचे सुद्धा हे लिपिकचे पद यामध्ये इन्क्लूड आहे. एनी डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. शिक्षण आयुक्तालय पुणे, त्यांचे वेगवेगळे मुख्य लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, सगळे याच्यामध्ये इन्क्लूड आहे. विभागीय उपसंचालक कनिष्ठ लिपिक कोल्हापूरचे, लातूरचे आहे, म्हणजे विभागीय उपसंचालक सगळे जिल्हे जवळपास. मुंबई आहे, त्यानंतर मुंबई बरोबर इथे आहे, नागपूर, नाशिक आहे, सगळेच येणार याच्यामध्ये बघा. विभागीय उपसंचालक पुणे याच्यामध्ये इन्क्लूड आहे. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आहे, त्यांचा पण याच्यात समावेश आहे. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आहे, संचालनालय आहे, समाज कल्याण आयुक्तालय आहे, मृद व जलसंधारण आयुक्तालय आहे. त्याचबरोबर क्रीडा संचालनालय सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. क्रीडा संचालनालय, स्पोर्ट. त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेना संचालनालय, रेशीम संचालनालय, आदिवासी विकास संचालनालय. त्याचबरोबर नगर रचना यामध्ये इन्क्लूड केलंय बघा. टाउन प्लॅनिंगचे लिपिकचे पद, जलसंपदाची पद याच्यामध्ये असणार आहे. पाणी पुरवठा स्वच्छता यामध्ये इन्क्लूड आहे. महिला व बाल विकास आहे, महिला व बाल विकास. असे 141
पदांचा समावेश 141 डिपार्टमेंटचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. सो व्हिडिओ थोडा मोठा बनला आहे, पण सगळे डिपार्टमेंट तुमच्या लक्षात आले असेल. तुम्हाला चेक करायचंय ओल्ड काय काय म्हणूया आपण सेवा प्रवेश नियम होता आणि बदल काय झालाय. काही ठिकाणी जीएडी बदल करून देणार आहे. इथे सांगितलं रिक्रुटमेंट रूल्स इश्यूड बाय जीएडी टू बी फॉलोड फॉर दिस कॅडर. म्हणजे जीएडी कडनं येणार आहे आणि बाकी ठिकाणी नो चेंजेस असेल तर ऍज इट इज घ्यायचे. नो चेंजेस इन रिक्रुटमेंट रूल ऍज इट इज आहे, यात बदल नाहीये. बाकी ठिकाणी जो बदल केलाय त्या ठिकाणी एक्सपिरियन्स वर सगळं काउंट टाकलं, फक्त डिग्रीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे. आता येणाऱ्या कालावधी हे सगळं क्लिअर करणारच आहे. हे इन शॉर्ट एमपीएससी साठी ह्या जीएडीने दिलेलं आहे. एमपीएससी यावरती अभ्यास करून याच्याबद्दल डिटेल्स नक्कीच नोटिफिकेशन आपल्याला देणार आहे. आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा काय की एमपीएससीने सांगितलंय 15 दिवसात प्रत्येक एमपीएससी म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने सांगितलेलं आहे जीएडीने की या सगळ्या डिपार्टमेंटला नवीन सेवा प्रवेश नियमावली समजून घेऊन ती 15 दिवसात लगेच पब्लिश करायची आहे आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला मागणी पत्र देण्याची कार्यवाही पण करायची आहे. सो हा सगळ्यात चांगला आणि मुख्य बदल असणार आहे. जे विद्यार्थी लिपिक टंकलेखक क्लर्क या पदासाठी तयारी करत असेल त्यांच्यासाठी ही खूप चांगली सूचना आहे. कारण यावेळेस पूर्ण महाराष्ट्रात एकच एक्झाम होणार आणि तुमचा सिलेक्शनचा रेशिओ वाढणार, जास्त मुलांना संधी मिळणार, कट ऑफ सुद्धा कमी लागणार आहे, साहजिक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो हे सगळं मी तुम्हाला एकदा सांगितलंय. अजून याच्यावरती काही प्रश्न तुमच्या मनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. अजून कोणत्या पदाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल ती कमेंटमध्ये टाका. आता डिटेल इन द सेन्स जेवढी माहिती या जीआर मध्ये दिली तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. याच्यावरती अजून काही अपडेट येणारच आहे. ते अपडेट एमपीएससी देईल किंवा सरकार देईल किंवा संबंधित डिपार्टमेंट देईल. या संदर्भात अपडेट तुम्हाला बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की निश्चित करा, म्हणजे जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला बघायला मिळेल. अजून काही माहिती हवी असेल तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज एमपीएससीच्या ज्या बॅचेस आहेत सरळ सेवेच्या म्हणा किंवा इतर बॅचेस आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता ऍप डाउनलोड करून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.